आम्ही गंगाराम शिदे त्र्यंबक तालुक्याचा आणि भाऊ लचके हा माझा भाचा त्याचा ॲक्सिडेंट झाला होता मंगळवारी रात्री 1 वाजता. तिथं आम्ही त्र्यंबक हॉस्पिटलला गेलो. तिथं आम्हाला काही ॲम्ब्युलन्स दिली नाही. तर आम्ही नाशिक सिव्हिलला आलो. तर तिथं आलो तर ते म्हणा बेड अवेलेबल नाही आणि ऑक्सिजन पण नाही. मग इथून आम्ही मेडिकल कॉलेजला गेलो. तिथं गेलो ते आम्हाला काही घेत नव्हते, ट्रीटमेंट करीत नव्हते. पहिले आम्हाकडून पैसे मागायचे. तिथं 4,000 रुपये भरले तेव्हा त्याने घेतले तिथं. मग काल सकाळी 10 वाजता ते म्हणा का मेंदूचा मृत्यू झालाय. ते म्हणा तुम्हाला ठेवायचं तेव्हा नाही तर घरी नेऊ घेऊन जा. तर आम्ही घरी घेऊन गेलो. अंत्यविधीची तयारी केली ते. तिथं गेलो तो परत श्वास काढायला लागला. तिथून मग परत तिथं सिव्हिलला घेऊन गेले. आता कशी तब्येत? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आहे तशीच आहे. आता कुठे आहे? सिव्हिलला. ठीक. सोमाभाऊ लचके, एज 19 इयर्स, मेल आहे. हिस्ट्री ऑफ आरटी आहे. त्याचं 3 तारखेला त्र्यंबकेश्वर जवळ ॲक्सिडेंट झालेलं होतं. तो इनिशियली प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट होता. त्याच्यानंतर काल आमच्याकडे रात्री 9:30च्या सुमारास आला आणि ही वॉज ॲडमिटेड विथ हेड इंजुरी आणि फ्रॅक्चर मॅन्डिबल आहे. राईट नाव तो सिरियस आहे, पण त्याला डिफ्यूज ॲब्झॉर्बल इंजुरी प्लस मॅन्डिबल फ्रॅक्चर असे हेड इंजुरीच्या अंडर आम्ही त्यांना ट्रीटमेंट करतो आहोत. त्याची परिस्थिती आता सध्या क्रिटिकलच आहे, पण व्हेंटिलेटरवर ही इज मेंटेनिंग. ब्रेन डेड झाला आहे, मेडिकल कॉलेजमध्ये होता, ब्रेन डेड झाला म्हणून ते म्हटले की ते ठेवण्यात घेऊन जा. घरी त्याच्या अंत्यविधीची पण तयारी करण्यात आलेली होती. नेमकं काय त्याची प्रकृती कशी? त्याच्या बाबतीत मी कमेंट करणं योग्य नाही राहणार, पण त्याला डिफ्यूज ॲक्झॉरल इंजुरी आहे आणि राईट नाव ही इज इन क्रिटिकल स्टेट. तर ब्रेन डेडच्या संदर्भामध्ये आम्ही किंवा नातेवाईकांचं काय स्टेटमेंट आहे तो वी आर नॉट राईट पर्सन टू कमेंट ऑन दॅट. पण ब्रेन डेड आहे का सध्या? सध्या तरी डिफ्युजल ॲक्झॉनल इंजुरी आहे, ब्रेन डेड नाही. म्हणजे काय इंजुरीचं काय? डिफ्युजल ॲक्झॉनल इंजुरीमध्ये डोक्याला आपल्याला फटका लागलेला असतो. त्याच्यात ॲक्टिव्ह आपल्याला ऑपरेशन करून किंवा जसं इंट्राक्रेनियल किंवा एक्स्ट्रा ब्लीड जो होतो ते करायची गरज नसते. आपल्याला वेट अँड वॉच आणि आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो, ज्याच्याने ते ॲक्झॉनल इंजुरी जी असते इट टेक्स टाइम्स आणि इट्स अनलिमिटेड. म्हणजे वी कॅनॉट प्रिडिक्ट की त्याचं प्रोग्नोसिस कसं राहणार. आपण फक्त त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो आणि त्याचं बाकीचे जे फ्रॅक्चर्स आणि बाकीच्या इंजुरीज आहेत त्याची आपण काळजी घेतो. मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय? केली जात नाही. मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय त्याच्या? मेडिकल हिस्ट्रीमध्ये आता त्याचं डिस्चार्ज कार्ड इथं आपल्याकडे जी हिस्ट्री घेतलेली आहे ती नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे रेफरल चिट किंवा काही दुसरं प्रायव्हेट हॉस्पिटलचं डॉक्युमेंट्स काही आपल्याकडे पेशंट बरोबर त्यांनी सबमिट केलेलं नाही. पण एका हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज देताना हे कागदपत्र कंपल्सरी असतात? वेन एव्हर पेशंट इज डिस्चार्ज फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन दे आर सपोज टू गिव्ह डिस्चार्ज कार्ड. पण सर तुम्ही पुढची ट्रीटमेंट करताना तुम्हाला बॅक हिस्ट्री थोडीफार माहिती पाहिजे असते रेफरन्ससाठी, तर मग अशा केसमध्ये काय करण्यात आलं? डेफिनेटली जर डिस्चार्ज कार्ड राहिलं आणि प्रिव्हियस ट्रीटमेंट जर राहिली तर आपल्याला मदत होते, पण त्याच्यात म्हणजे डेफिनेटली सपोर्टिव्ह असतं. पण नसल्यास तर आम्ही काय करतो की जनरल फिजिकल कंडिशन आता त्यांची काय क्लिनिकली इव्हॅल्युएट करून आम्ही तशी ट्रीटमेंट सुरू करतो. आणि सर आता त्याची कंडिशन शस्त्रक्रिया करण्यासारखी आहे का वेट अँड वॉचची भूमिका? सध्या डिफ्यूज ॲक्झॉनल इंजुरीमध्ये ऍक्टिव्हली आपण ऑपरेट नाही करत, वेट अँड वॉच करतो. आणि बाकीचे जे फ्रॅक्चर्स आहेत त्याच्यासाठी आता त्याचा ॲनेस्थेशिया फिटनेस वगैरे आणि प्रायोरिटी बेसिकली लाईफ इज मोर इम्पॉर्टंट देन फ्रॅक्चर्स. तर त्याच्यानुसार मग आता त्याच्या फिजिकल सध्या मॅच्युअर स्टेटमेंट होईल. त्याच्यापेक्षा आय वुड लाईक टू गो थ्रू ऑल द डिटेल्स. आपण बघू काय डिटेल्स आहेत, हॉस्पिटलशी आणि नातेवाईकांशी कम्युनिकेशन करून योग्य ती कारवाई करू आम्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.